नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बीड हत्येप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट. बीड हत्येप्रकरणी सर्व पक्ष नेत्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली. चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्व पक्ष नेत्यांनी यावेळी राज्यपालांकडे केली आहे. वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची सुद्धा मागणी यावेळी या नेत्यांनी केली आहे. भूमिका मांडली की आरोपी आहे, तिथे जात पात धर्मपंथ कुठलाही विषय नाही. आरोपीला सजा व्हावी, आरोपीवर कारवाई व्हावी. तो कुठेही असो, कितीही मोठा असो, त्याला सोडता कामा नाही. चौकशी योग्य दिशेने जावी. जे काही SIT बिसायटी नेमले ते काही अधिकारीशी संबंध जर आरोपीचे असतील तर त्यावर पारदर्शकता दिसावी, ही भूमिका आम्ही मांडली. त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात म्हणालो की कारण त्यांचे जे काही कनेक्शन आणि संबंध आहेत ते बघता चौकशीमध्ये कोणी आडवं येऊ नये म्हणून त्यांना राजीनामा घेऊन तुर्तास बाजूला करावा, जोपर्यंत या प्रकरणाची चार्जशीट पुटअप होत नाही. राज्य सरकार आणि राज्यपाल मध्ये राज्य सरकार ऐकत नाही, म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे. राज्यपाल या राज्याचे पूर्ण घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्या दरबारात येऊन आम्ही आमची विनवणी केली. शेवटी या राज्याचे प्रमुख राज्यपाल आहेत. न्याय मिळेल असं वाटतं. राज्यपालावर विश्वास तर ठेवावा लागेल आपल्याला. चौकशी अधिकारी बदलले पाहिजे. चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे. तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत. राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोज जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता. मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे, का अजितदादा त्यांना संरक्षण देतात, हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत. त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं, ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीडमध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत. त्याच्या क्रिमिनल लिंक्स आहेत, राखेचं राजकारण, तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण, तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या, त्या हत्यातले आरोपी, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल, वाट